सकाळ फॅमिली, काय सांगू बाई, आज मला उठायलाच उशीर झाला. डोळे उघडले तर घड्याळाकडे बघितलं आणि म्हटलं, आई ग, आता काय करू. मुलांना 7 वाजता शाळेत सोडायचं होतं आणि मी 6:15ला उठले. मग काय, झटकन उठले. मुलांना म्हणते, उठा रे बाबा, चला शाळेला जायचंय. मुलं म्हणतात, आई 5 मिनिट थांब ना. मी म्हटलं, तुमची 5 मिनिट म्हणजे माझं वाटोलं होतंय. ओय उठ रे. मग काय, एकीकडे मुलांचे कपडे, एकीकडे आवरणं आणि माझी धावपळ. स्वतःकडे बघायला मला वेळच नाही. म्हटलं, राहू दे बाई, आज चेहरा कसा दिसतोय ते तर देवच जाणे. शाळेत मुलं सोडायची आहेत, सदैव संपदाला नाही जायचं असं म्हणत होते मनाला माझ्या. मग काय, घेतलं मुलांना आवरायला, पटापटा घातल्या आंघोळ्या. चालली आमची, मी तर आंघोळच केली नव्हती, मग मी पण गेली आंघोळ आणि आता चालले मुलांना, निघाले शाळेत घेऊन. मध्ये एका दुकानात तिरंगा घ्यायला थांबले. म्हण, काका तिरंगा आहे का. काका म्हणतात नाही. मी म्हटलं, अहो काका, आज 15 ऑगस्ट आणि तुमच्याकडे तिरंगाच नाही, मग दुकान कशाला टाकले. तर काका लागले हसायला. मग मीच म्हटलं, राहू द्या, देशभक्ती मनात आहे आपली. मुलांना शाळेत सोडलं. माझं तोंड झालतं भूतावानी म्हणून आतमध्ये गेलेच नाही बरं का. लगेच बाहेरूनच लगेच घरी निघाले आणि म्हणलं, रस्त्याने थोडंसं दाखवा तर तुम्हाला वाटतं असं मी पळत नाही बरं का, मी चलतच आहे. आमच्या इकडं रस्त्याला लई कचरा आहे, पण तुम्ही बघू नका पुढचं, फक्त मलाच बघत राहा. तर मी आता आले बरं का घरी. आले तर घरातली कामं माझ्याकडे बघून हसत बसलेली. भांडी म्हणतात आधी मला घास, पोळ्या म्हणतात आधी मला लाट. मी म्हटलं, गप्प बसा जरा, तुमच्यासाठी माझं माहेर सोडलंय का मी. मग काय, पटापट कामाला लागले. भाजी केली, पोळ्या केल्या, मिस्टरांचा डब्बा भरला. डब्बा हातात देताना म्हटलं, आज जरा मला फिरून आणा बरं. ते म्हणले, कशाला. मी म्हटलं, कशाला म्हणजे काय, रोज घरातच फिरते मी, घरच्या 4 भिंती बघून माझे डोळे पण कटाळलेत. मग काय, त्यांनी बोटाला धरलं आणि थोडं फिरवलं, गार 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 गार. मी म्हटलं, जा की तुमचं काम बघा, माझं काय, माझं काम माझ्या मागं पलतयच आहे. ते गेले. मग माझं शरीर म्हणालं, काम नंतर कर, आधी जरा आडवी हो. पांघरून घेतलं आणि म्हटलं, आज 15 ऑगस्ट आहे, सगळ्यांना स्वातंत्र्य मिळाला, तर मला पण झोपायचं स्वातंत्र्य पाहिजे की नाही. बरोबर बोलले की नाही. तर चला आता पुढच्या व्हिडिओला बघू. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा.